श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण उत्तरकांडातल्या श्री वाल्मिकी रामायण महात्म्य या अध्यायाचा 5वा भाग वाचूया. नारद सांगू लागले, तो धर्मात्मा होता. सत्यवादी असलेला तो राजा सर्व प्रकारच्या संपत्तींनी भूषित होता. तो सदैव श्रीरामकथेचे सेवन करणारा आणि श्रीरामांच्याच समाराधनेत गुंतलेला होता. श्रीरामांच्या पूजा अर्चेत मग्न असणाऱ्या भक्तांची तो नित्य सेवा करी. त्याच्या ठाई अहंकाराचा लवलेश देखील नव्हता. तो पूज्य पुरुषांच्या पूजेत तत्पर राहणारा सर्वदर्शी आणि सद्गुणी होता. राजा सुमती सर्व प्राण्यांच्या हितचिंतक, शांत, कृतज्ञ आणि यशस्वी होता. त्याची परम सौभाग्यशालिनी पत्नी देखील समस्त शुभ लक्षणांनी सुशोभित होती. तिचे नाव सत्यवती होते. ती पतिव्रता होती. पतीमध्येच तिचे प्राण गुंतलेले होते. ती दोघे पती पत्नी सदैव रामायणच ऐकविण्यात गडलेली होती. सदैव अन्नदान करण्यात आणि प्रतिदिन जलदान करण्यात त्यांचा वेळ जाई. त्यांनी असंख्य तलाव, उद्याने आणि विहिरी निर्मिलेल्या होत्या. महाभाग राजा सुमती देखील सदैव रामायणाच्याच पारायणात गडलेला असे. तो भक्तिभावाने नित्य रामायण ऐकत अथवा वाचत असे. अशा प्रकारे तो धर्मज्ञ नरेश सदैव श्रीरामांच्या आराधनेतच तत्पर असे. त्याची प्रिय पत्नी सत्यवती देखील अशीच होती. देव देखील त्या दंपतीची सदैव स्तुती करीत असत. एके दिवशी त्या त्रिभुवन विख्यात धर्मात्मा पतिपत्नींना भेटण्यासाठी विभांडक मुनी आपल्या खूप अशा शिष्यांसह तेथे आले. मुनीवर विभांडक आलेले पाहून राजा सुमतीला मोठा आनंद वाटला. तो पूजेची विस्तृत सामग्री बरोबर घेऊन पत्नीसह त्यांच्या स्वागतासाठी गेला. जेव्हा मुनींचा उचित अतिथी सत्कार संपन्न झाला आणि ते शांत भावाने असताना वर विराजमान झाले, तेव्हा आपल्या आसनावर बसलेला तो भूपाल मुनींना हात जोडून म्हणाला, भगवान, आज मी आपल्या शुभागमनानं कृतार्थ झालो आहे. कारण श्रेष्ठ पुरुष संतांचं आगमन सुखदायक असतं असं म्हणतात आणि त्याची प्रशंसा करीतात. जिथं महापुरुषांचं प्रेम असतं तिथं सर्व प्रकारच्या संपत्ती आपोआप उपस्थित होतात. तिथं तेज, कीर्ती, धन आणि पुत्र सर्व वस्तू उपलब्ध होतात असं विद्वान पुरुषांचं म्हणणं आहे. मुने प्रभो, जिथं संत महात्मे मोठी महत्कृपा करीतात तिथं प्रतिदिनी कल्याणकारी साधनांची वृद्धी होते. ब्रह्मन जो आपल्या मस्तकावर ब्राह्मणांचं चरणोदक धारण करतो, त्या पुण्यात्म्या पुरुषानं सर्व तीर्थात स्नान केल्यासारखं आहे, यात संशय नाही. शांत स्वरूप ब्रह्मर्षे, माझे पुत्र, पत्नी तसंच सारी संपत्ती तुमच्या चरणी समर्पित आहे. आज्ञा करा, सांगा, मी तुमची काय सेवा करू. अशा प्रकारे बोलणाऱ्या राजा सुमतीकडे पाहून मुनीवर विभांडक मोठे प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या हाताने राजाला स्पर्श करून म्हटले, राजा, तू जे काही म्हटलंस ते सारं तुझ्या कुलाला अनुरूप आहे. जे अशा प्रकारे विनयानं झुकतात ते सारे लोक परम कल्याणाचे धनी होतात. भूपाला, तू सन्मार्गावर चालणारा आहेस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. महाभागा, तुझं कल्याण असो. मी तुला जे काही विचारतो ते सांग. जरी भगवान श्रीहरींना संतुष्ट करणारी बरीच अशी पुराणं तुला ठाऊक होती आणि त्यांचं पठण करणं तुला शक्य होतं, तरी या माघ महिन्यात सर्व प्रकारे प्रयत्नशील राहून तू रामायणाच्याच पारायणात गुंतला आहेस. तसंच तुझी ही साध्वी पत्नी देखील
सदैव श्रीरामांच्याच आराधनेत मग्न झाली आहे. याचं कारण काय बरं आहे? हा वृत्तांत मला यथार्थपणानं सांग. राजा म्हणाला, भगवन ऐका तर, तुम्ही जे काही विचारीत आहात ते सारं मी तुम्हाला सांगतो आहे. मुनी, आम्हा उभयतांचं चरित्र सर्व जगाला आश्चर्य वाटेल असं आहे. साधू शिरोमणे, पूर्वजन्मी मी मालती नावाचा शूद्र होतो. सदैव कुमार्गावर चालणारा आणि सर्व लोकांचं अहित करण्यातच मग्न असलेला म्हणून माझी ख्याती होती. इतरांच्या चुगल्या करणारा, धर्मद्रोही, देवद्रव्याचं अपहरण करणारा, तसंच महापातकी दुष्टांच्या संगतीत राहणारा होतो. मी देवसंपत्तीवरच उपजीविका करीत असे. गोहत्या, ब्रह्महत्या आणि चोरी ह्याच माझा धंदा होता. मी सदैव इतर प्राण्यांची हिंसा करण्यातच गुंतलेला असे. प्रतिदिनी इतरांशी कठोर बोलणं, पाप करणं आणि वेश्यांमध्ये आसक्त होऊन पडणं हे मला नित्याचंच होतं. अशा प्रकारे काही काळपर्यंत मी घरात राहिलो. मग मोठ्या माणसांची आज्ञा उल्लंघन केल्या कारणानं माझ्या सर्व बहीण भावांनी माझा त्याग केला आणि मी दुःखी होऊन वनात निघून आलो. तिथं प्रतिदिनी हरणाचं मांस खाऊन मी राहत असे आणि काटे पसरून लोकांच्या येण्या जाण्याच्या मार्गात अडथळे उभे करीत असे. अशा प्रकारे खूप दुःख भोगीत मी त्या निर्जन वनात राहू लागलो. एके दिवशीची गोष्ट आहे. मी तहानलेला आणि भुकेलेला, थकलेला, भागलेला, झोपेनं घेरलेल्या अवस्थेत एका निर्जन वनात आलो. तिथं दैवयोगानं वसिष्ठांच्या आश्रमावर माझी दृष्टी पडली. त्या आश्रमाजवळ एक विशाल सरोवर होतं. त्यात हंस आणि कारंडवादी जलपक्षी विहार करीत होते. मुनीश्वरा, ते सरोवर चहूकडून वन्य पुष्प समूहांनी आच्छादित झालेलं होतं. तिथं जाऊन मी पाणी प्यालो आणि त्याच्या तटावर बसून थोडी विश्रांती घेतली. मग काही वृक्ष उखडून भूक भागविली. वसिष्ठांच्या त्या आश्रमाजवळच मी निवास करू लागलो. तुटल्या फुटल्या स्फटिक शिला जोडून मी तिथं एक भिंत उभी केली. मग पानं, गवत आणि लाकडं गोळा करून मी एक सुंदर घर उभारलं. त्याच घरात राहून मी शिकार करून नाना प्रकारची हरणं मारून त्याद्वारे 20 वर्षांपर्यंत आपली उपजीविका करीत राहिलो. त्यानंतर माझी ही साध्वी पत्नी तिथं मजपाशी आली. पूर्वजन्मी हिचं नाव काली होतं. काली निषाद कुलीन कन्या होती आणि विंध्य प्रदेशात जन्मलेली होती. तिच्या भाईबंधांनी तिचा त्याग केलेला होता. ती दुःखी कष्टी होती. तिचं शरीर वृद्ध झालेलं होतं. ब्रह्मन, ती तहान भुकेनं गलित गात्र झालेली होती आणि ती या विचारात पडली होती की भोजन व्यवस्था कशी करावी. दैवयोगानं हिंडत फिरत ती मी राहत होतो त्याच निर्जन वनात येऊन पोहोचली. इथे श्री वाल्मिकी रामायण महात्म्य या अध्यायाचा 5वा भाग पूर्ण झाला. उद्या आपण याचा 6वा भाग वाचूया. धन्यवाद. जय जय श्रीराम.